नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत बटाट्याची शेव आणि पोह्यांचा चिवडा। या रेसिपीत आपण पाहणार आहोत अगदी सोपी पद्धत ज्याने तुम्ही तुमच्या घरी स्वादिष्ट चिवडा बनवू शकता। चला तर मग सुरू करूया आजची आपली खास दिवाळी फराळ रेसिपी, बटाट्याची शेव आणि पोह्यांचा चिवडा। इथे मी 1 वाटी रवा घेतलाय। त्यानंतर त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलंय, ते मी गरम करायला ठेवलंय। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। त्यानंतर पाण्याला उकळ आली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तो रवा घालायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे ठेवून द्यायचं आहे। आपल्याला गॅस बंद करायचा आहे। नंतर मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले ते आपल्याला किसून घ्यायचे। त्यानंतर हे मिश्रण मी काढून घेतलंय आणि त्यामध्ये हा किसलेला बटाटा घालायचा आहे। आपल्याला पूर्ण 1 वाटी घालायचा आहे। जर हे गरम असेल तर तुम्ही अशा प्रकारे स्मॅशरचा वापर केलात तरी चालेल। हे बघा, त्यानंतर याचा असा प्रकारे गोळा तयार होतो। हा बघा असा। इथे मी साचा घेतला, त्या साच्याला तेल लावून त्यामध्ये आपली शेवेची चकती घातली आहे आणि त्यानंतर मी ह्यात पीठ भरून घेतलं आहे। हे बघा, थोडासा हाताला पाणी लावायचं आणि मग ह्याच्यात पीठ भरून घ्यायचं आहे। तरी तुम्हाला वाटलं की पीठ कडक आहे तर तुम्ही त्याला थोडंसं पाणी लावून आणि पीठ मळून आपल्याला साच्यामध्ये टाकायचं आहे आणि मग नंतर अशा प्रकारे आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे। त्यानंतर ही शेव आपल्याला एक साईडून झाल्यानंतर दुसऱ्या साईडून फ्राय करायची आहे। हिला खूप जास्त वेळ नाही लागत। हे बघा, अशा प्रकारे थोडी व्हाईटच काढायची आहे। त्यानंतर मी त्याच कढईमध्ये पोहे घेतलेत तळून। हे बघा, अशा प्रकारे पोहे टाकायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत। मी इथे जाड पोह्यांचा वापर केला आहे। हे बघा, अशा प्रकारे मी पोहे तळून घेतलेत। त्यानंतर त्यामध्ये मी खोबरं टाकते। हे बघा, ते पण आपल्याला तळून घ्यायचं आहे। मी थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि त्याला पातळ कापून घेतलं आहे। त्यानंतर मी इथे शेंगदाणे घेतलेत थोडेसे, ते पण आपल्याला तळून घ्यायचे। नंतर ते आपल्याला काढून घ्यायचे। त्यानंतर मी इथे काजू आणि बदाम घेतलेत, ते पण आपल्याला तळून घ्यायचे। असा गोल्डन रंग आल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे डाळ्या घेतल्यात, त्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे मी मनुके घेतलेत, ते पण आपल्याला तळून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे तळून घ्यायचे। त्यानंतर ते पण काढून घ्यायचे। त्यानंतर इथे मी मिरच्या कापून घेतल्यात, त्या पण आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आता मला जसं तिखट हवं होतं त्याप्रमाणे मी मिरच्या घेतल्यात। त्यानंतर आपल्याला त्या पण काढून घ्यायच्या आहेत। मिरच्या थोड्या क्रिस्पी करायच्या आहेत, कारण की जर त्या कच्च्या राहिल्या ना तर त्या नरम पडू शकतात, त्याच्याने आपला चिवडा पण नरम होऊ शकतो। त्यानंतर इथे मी कढीपत्ता घेतलाय, तो पण आपल्याला तळून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी त्याच तेलात मोहरी घातली आहे थोडीशी। ती थोडी तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तीळ घालायचे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घालायची आहे। त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते आपल्याला काढून आपण जे तळून ठेवलेलं ना त्यामध्ये टाकायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे।
त्यानंतर इथे आपण ती तळून घेतलेली शेव होती, बटाटा आणि रव्याची शेव, ती आपल्याला अशी थोडी तोडून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये हा सगळा चिवडा टाकून द्यायचा आहे. हे आपण सगळं तळून ठेवलेलं ना, हे टाकून द्यायचं त्यामध्ये आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं हातानेच. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी 2 चमचे पिठी साखर घेतली आहे, ती घालायची आहे. तुम्हाला जसं गोड हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला इथे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपला चिवडा रेडी आहे. मी थोड्या हा वेगळ्या पद्धतीचा चिवडा बनवला आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.